योगेश दादांच्या शुभ हस्ते आपण हेल्थ एनर्जी ड्रिंक देत आहोत आणि तदनंतर यस अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स विक्की. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम D11 भोकरी. जाऊयात आजच्या तिसऱ्या मॅचच्या दिशेनं. अल्फते स्पोर्ट्स पडगाव विरुद्ध VR स्पोर्ट्स भादाणे. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला VR स्पोर्ट्स भादाणे टीम के कैप्टन ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अल्फते के कैप्टन आपको तुरंत बल्लेबाजों को मैदान में भेज देना है. दो विस्फोटक सलामी बल्लेबाज डगआउट में से बाहर निकलते हुए मैदान में प्रवेश करते हुए बाजिल और उनके साथ तौसीफ. राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर. दोनों भी बेहतरीन बल्लेबाज है. काफ़ी आक्रामक बैटिंग के लिए जाने जाते हैं और ज़रूर कोशिश करेंगे कि फ्लाइंग स्टार्ट दे अपनी टीम को. चार चार ओवर का ये मैच रहेगा और समय की पाबंदी है. दोनों भी टीमें ध्यान में रखें. पहले 3 ओवर्स आपको 15 मिनट के भीतर कंप्लीट करने हैं. बाजिल स्ट्राइक लेने की तैयारी में है. थोड़ी सी मट्टी लगाई है उन्होंने अपने हाथों को. हाल ही में जो ग्राम पंचायत प्रीमियर लीग हमने देखा सीजन 3 पड़गा के टोलना का ग्राउंड पर, वहां पर बाजिल ने उस टूर्नामेंट में जबरदस्त बल्लेबाजी की. 168 रन बनाए थे. 2 अर्धशतक जड़े थे उन्होंने. हालांकि वो एक अलग फॉर्मेट था. ये एक अलग फॉर्मेट है. ये ग्रामीण क्रिकेट है. एक गांव एक टीम. पहला ओवर लेकर गेंदबाज भूषण तैयार होते हुए. VR स्पोर्ट्स बादानी टीम के कैप्टन भूषण कतोरे. खेल की शुरुआत. पहली गेंद सामना करते हुए बाजिल. और थोड़ा सा बाउंस कम रहा है. अक्रॉस द लाइन खेला था, क्योंकि बाउंस कहीं ना कहीं थोड़ा सा कम रहा, जिस वजह से मिडल नहीं कर पाए और गैप में भी नहीं निकाल पाए थे. डॉट बॉल के साथ शुरुआत. स्क्वायर लेग अंपायर के बिल्कुल बगल में उनके दाहिनी तरफ खिलाड़ी मौजूद है सर्कल के अंदर. एक शॉट फाइन लेग, एक शॉट थर्ड मैन. ऑफ साइड में पॉइंट कवर और एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ बाउंड्री पर तैनात किया गया है. ऑन साइड में डीप मिड विकेट है. वाइडिश मिड ऑन पर एक खिलाड़ी सर्कल के अंदर. इस बार हुक कर दिया है. शॉट फाइन लेग के ऊपर से कोई मौका नहीं फील्डर के पास. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. पहली बाउंड्री और पहले रन से इस मुकाबले के बाजिल के बल्ले से. शॉर्ट पिच गेंदबाजी खतरे से खाली नहीं है, क्योंकि बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में कोई प्रोटेक्शन बाउंड्री पर नहीं है. फाइन लेग अंदर है. स्क्वायर लेग का खिलाड़ी भी सर्कल के अंदर है. ऐसे में बल्लेबाज के पास अच्छा अवसर रहता है रन्स बनाने का. और शॉर्ट बॉल का फायदा उठाते हुए चौका जड़ दिया है बाजिल ने. अगली गेंद लेकर भूषण. इस बार स्लॉक स्वीप करने का प्रयास. गेंद हवा में है. ओ, क्या बल्ले से लगी है, यह देखने वाली बात है. जी नहीं, अंपायर का कहना है कि गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ है. आम पर लगी है. अपील जरूर की गई थी, लेकिन अच्छी गेंद. चौका लगने के बाद अच्छी वापसी करते हुए गेंदबाज भूषण. और पहली गेंद से जबरदस्त नोकझोंक देखने को मिल रही है गेंद और बल्ले के बीच में. भूषण और बाजिल के बीच में ये बैटल चलता हुआ, जो कि काफी इंटरेस्टिंग है. भूषण भी बहुत चतुर गेंदबाज है. पावर प्ले में गेंदबाजी करना पसंद करते हैं और चैलेंज एक्सेप्ट करते हैं. इतना आसान नहीं रहता है पावर प्ले में गेंदबाजी करना, खासतौर पर बाजिल जैसे बल्लेबाज यदि आपके सामने हो तो. आगे निकले. इस बार घुमा दिया है. हवा में गेंद जरूर, लेकिन इनफील्ड के ऊपर से 2 खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन गेंद निकल चुकी है सीमा रेखा के बाहर. 4 रन.
अगला मैच जो कि आज का चौथा मुकाबला रहेगा, थोड़ा सा वहां पर चेंज है। तलौली स्पोर्ट्स के सामने चुनौती रहेगी एनसीसी बोरीवली की। एनसीसी बोरीवली बनाम तलौली स्पोर्ट्स तलौली, यह अगला मैच होगा। उसके बाद एसके स्पोर्ट्स आपेबी और एचजी स्पोर्ट्स ढोले के बीच में संघर्ष देखने को मिलेगा। पिछला मैच बहुत ही रोमांचक रहा था, मैच टाई हुआ, लेकिन चूंकि चेजिंग कंपलसरी वो रूल है, उस वजह से D11 भोकरी टीम विजेता रही। उन्होंने पहले बल्लेबाजी की थी। जेबीएन राहुल का भी जबरदस्त खेल देखने को मिला। एक और हवाई फायर, इस बार बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में एक और छक्का। होगा कि बाजिल शेख जो है वो पूरी तरह से फॉर्म में लौट चुके हैं इस सीजन में। पिछले टूर्नामेंट में वो ग्राम पंचायत प्रीमियर लीग सीजन 3 में उन्होंने 2 अर्धशतकीय पारियां खेली थी और वो कॉन्फिडेंस अब उनके बल्लेबाजी में इस टूर्नामेंट में भी झलकता हुआ। पहला ओवर काफी महंगा रहा भूषण द्वारा, 2 चौके लगे और 2 सिक्सर्स और 2 डॉट गेंदे। पहले ओवर के समाप्ति पर स्कोर 20 रन बिना किसी नुकसान के अल्फते स्पोर्ट्स। बहुत ही धुआंधार बल्लेबाजी। बाजिल का खेलने का यही तरीका है। कई बार हम देखते हैं कि वो ऐसे ही बड़े शॉट्स खेलने के चक्कर में जल्दी आउट भी हो जाते हैं, लेकिन उन्होंने अपना रवैया बिल्कुल भी नहीं बदला है। पिछले कई सालों से वे खेल रहे हैं। बाली ट्रॉफी में एक ओवर में 7 छक्के लगाने का रिकॉर्ड भी उनके नाम है। तो ये काफ़ी खतरनाक बल्लेबाज है और आज अपने क्षमता के अनुसार शुरुआत की है उन्होंने। हालांकि शुरुआती गेंदें जो थी उसमें कुछ अच्छी गेंदें देखने को मिली थी भूषण द्वारा, थोड़ा सा तंग भी किया था, लेकिन अंत में कमाल के शॉट्स बाजिल के बल्ले से। नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए वीआर स्पोर्ट्स बाधा ने टीम की ओर से दीपेश। पावर प्ले समाप्त हो चुका है और अब ये जो बचे हुए 3 ओवर से यहाँ पर ज़रूर किफ़ायती गेंदबाजी करने का प्रयास करना होगा गेंदबाजों को, नहीं तो एक बहुत ही बड़ा टोटल देखने को मिल सकता है। और कहीं ना कहीं मुझे लगता है कि विकेट बहुत ही महत्वपूर्ण रहेंगे। बाजिल का विकेट जल्द से जल्द लेने की कोशिश करनी होगी। तौसीफ भी हालांकि बहुत विस्फोटक अंदाज में बैटिंग करते हैं। स्ट्राइक तौसीफ के पास। चलिए स्पीड अप करिए। अगले मैच के लिए तैयार रहना है एनसीसी बोरीवली और तलौली स्पोर्ट्स तलौली। रास्ते पर जो गाड़ियां खड़ी है, प्लीज दर्शकों से रिक्वेस्ट है अपनी गाड़ियां वहां से हटानी है। ओ शॉट ऑफ लेंथ, जोरदार प्रहार कवर पॉइंट के ऊपर से, व्हाट अ शॉट, 6 रन। जगह काफी थी, स्लैश किया और कवर पॉइंट बाउंड्री के बाहर निकाला गेंद को 6 रनों के लिए तौसीफ ने। इस बार कट करने का प्रयास था, एज लगा है लेकिन थोड़ी सी विकेट कीपर के आगे गिरी थी। विकेट कीपर सफाई से रोक नहीं पाए, उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज 1 रन कंप्लीट। स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन बगैर नुकसान के। एक बड़े टोटल की तरफ अग्रेसर नजर आ रही है इस मैच में। टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए अल्फते स्पोर्ट्स पड़गा टीम। (27) without any damage. It's a flying start for Al Fateh Sports. दोनों भी ओपनर्स काफी खतरनाक नजर आते हुए। विकेट की तलाश में इस समय वीआर स्पोर्ट्स बाधाने के गेंदबाज। स्ट्राइक रोटेट हुई है, फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली क्योंकि लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन है इस समय क्रीज पर। नॉन पावर प्ले फेज जहां पर 6 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए जा सकते हैं और 6 खिलाड़ी इस समय बाउंड्री पर मौजूद है। ओहो, ये बड़ा ही विचित्र प्रकार का स्ट्रोक है। शॉट फिनिश हो गया था और तब जाकर गेंद बल्ले के पिछले भाग पर लगी है। अपील भी हुई थी। 1 रन लेने का अवसर वहां पर बाजिल के पास। बाजिल भी कुछ समझ नहीं पाए थे, पहले तो उनको भी मालूम नहीं था कि गेंद गई कहाँ पर है, लेकिन आखिरकार वो गैप में भी गई थी गेंद बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में। एक और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन बिना किसी नुकसान के। ओवर नंबर 2 का खेल चल रहा है। 4 ओवर के मैचेस, पहला राउंड है अभी भी, इसके बाद और 2 पहले राउंड के मैचेस बाकी है, उसके बाद सेकंड राउंड की शुरुआत होगी। जो दर्शक हमारे साथ ऑनलाइन जुड़े होंगे प्रिंस मूवीज़ पर, उन सभी का हार्दिक स्वागत। और उनकी जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि ये जो श्रावण स्मृति चषक है, इसमें कल का पहला दिन
और ये एकवीरा स्पोर्ट्स भादाने टीम के नाम रहा है जिन्होंने सेमीफाइनल्स के लिए क्वालिफाई कर लिया है। आज का दूसरा दिन है। फुल टॉस ड्राइव किया हवा में, जबरदस्त स्ट्रोक, गैप ढूंढा है और फील्डर को चकमा देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। बहुत ही खूबसूरत लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव, कमजोर गेंद थी। फुल टॉस उसका फायदा उठाते हुए तौसीफ ऑफ साइड में बहुत अच्छे शॉट्स लगा रहे हैं और इस बार स्क्वेयर कट करना चाहते थे। हालांकि ये स्क्वेयर कट करने के चक्कर में इससे पहले भी एज लगा था बल्ले का, इस दफा बीट हुए है। डॉट बॉल के साथ वापसी करते हुए गेंदबाज दीपेश। स्कोर रुका हुआ है 32 रन बिना किसी नुकसान के। दीपेश चले दाहिने हाथ से राउंड द विकेट। कदमों का इस्तेमाल, लेकिन अच्छी गेंद, थोड़ा सा खींचा था लेंथ को। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स, तेज सिंगल कंप्लीट करते हुए बल्लेबाज और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ। 13 रन आए दूसरे ओवर से, पहले ओवर में 20 रन आए थे। 2 ओवर की समाप्ति पर रन संख्या 33 बिना किसी नुकसान के। चलिए, पहले 2 ओवर्स के लिए 10 मिनट आपने खर्च किए हैं। ओवर रेट बिल्कुल सही है और इसी तरह से आपको आगे खेल करना भी है। समय बहुत ही इंपॉर्टेंट है, समय कभी भी किसी के लिए रुकता नहीं है और कहा भी जाता है कि टाइम इज़ मनी, और समय की कद्र करनी ही चाहिए। कहते भी है कि समय को समय दोगे तो समय आपको समय देगा। स्ट्राइक तौसीफ के पास है। गेंदबाजी में बदलाव जो कि होना स्वाभाविक सी बात है। 4-4 ओवर का मैच है, 4 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल आपको करना पड़ता है। सम्माननीय तानाजी कथोरे साहब का शुभागमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है। तानाजी कथोरे साहब, आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। 12 गेंदों में 33 बने हैं और 12 गेंदें पारी में शेष हैं और 33 रन यदि जोड़े जाते हैं तो 66 बहुत ही बड़ा स्कोर वो माना जाएगा। गेंदबाज कोशिश करेंगे कि वापसी करे। गेंदबाजी के लिए हर्षल, पहली गेंद उठा के खेल दिया है, टाइमिंग बराबर नहीं है। ओह, मौका था वहां पर लेकिन फील्डर से गलती हुई है। कैच ड्रॉप, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आए थे गेंद के नीचे। तौसीफ भी हालांकि खेलते ही समझ गए थे कि यहाँ पर बचना मुश्किल है, लेकिन किस्मत का साथ मिला है, फील्डर कैच नहीं कर पाए। जीवन दान मिलता हुआ तौसीफ को। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन बिना किसी नुकसान के। एक बॉलर को फील्डर्स का साथ मिलना बहुत ज़रूरी है, जो कि पहली गेंद पर हर्षल को नहीं मिला है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। खूबसूरत गेंद, अपील कॉट बिहाइंड के लिए, जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। हालांकि कॉट बिहाइंड की अपील स्क्वेयर लेग अंपायर की तरफ कर रहे थे विकेट कीपर, और मुख्य अंपायर ने बताया कि गेंद बाउंस पर गई है आपके पास, लेकिन अच्छी गेंद थी, पूरी लंबाई की गेंद और बाजिल को शांत रखने में कामयाब रहे इस गेंद पर। गेंदबाज हर्षल काफ़ी प्रतिभाशाली गेंदबाज है। विहार स्पोर्ट्स बादानी टीम के पास भी बहुत यंगस्टर्स है, युवा खिलाड़ियों से भरी हुई टीम है। एक और अच्छी गेंद, इस दफा विकेट कीपर गेंद को गैदर ही नहीं कर पाए हैं। मेरे ख्याल से इस बार किनारा लगा था और ये मौका था। गेंदबाज का, फील्डर्स का रिएक्शन सब कुछ बता देता है, लेकिन कमाल की गेंदबाजी। पहले 3 गेंदों पर सिर्फ 1 ही रन खर्च किया अभी तक हर्षल ने इस ओवर में। स्कोर रुका हुआ है 34 रन 34। अगली गेंद लफुल टॉस, इस बार लॉफ्टेड ऑन ड्राइव, फील्डर मौजूद है पीछे, वहां पर वाइड ऑफ लॉन्ग ऑन। अच्छा क्षेत्र रक्षण, सफाई से फील्ड किया, लौटाया विकेट कीपर के पास। 1 ही रन लेने का अवसर, किफायती गेंदबाजी। इसी तरह के ओवर की जरूरत भी थी विहार स्पोर्ट्स बादानी टीम को, क्योंकि पहले 2 ओवर्स में काफी रन्स लीक हुए थे। 2 ओवर में 33 रन थे स्कोरबोर्ड पर, लेकिन ये ओवर बादानी टीम के लिए अभी तक बहुत ही जबरदस्त घटा है। पहली 5 गेंदों पर सिर्फ, बल्कि 4 गेंदों पर सिर्फ 2 रन खर्च किए हैं हर्षल ने, और दोनों भी सेट बल्लेबाज है उनके सामने, लेकिन बहुत ही उम्दा गेंदबाजी। पैर पर टकराई है, इस बार अपील हो रही है लेग बिफोर के लिए, अंपायर की सहमति नहीं। गेंद को उठाने के लिए खुद गेंदबाज दौड़े हैं, डीप में से भी फील्डर आए हैं, और इसी बीच 1 रन, लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा।
जबरदस्त मिश्रण कर रहे हैं गेंदों की लाइन में, लेंथ में, और पूरी तरह से बांध कर रखा है उन्होंने दोनों भी सलामी बल्लेबाजों को। गाड़ी थोड़ी सी रिवर्स गियर में जाती हुई अल फतेह स्पोर्ट्स परगा टीम की। क्या कमाल की शुरुआत रही थी, पहले ओवर में 20 रन आए थे और तब तो ऐसे लग रहा था कि 70-80 शायद टोटल हो सकता है, लेकिन अब यहाँ से 50 रनों तक पहुंचने के लिए भी काफ़ी अच्छी बैटिंग करनी पड़ेगी। फिलहाल स्कोर 36 रन। ओवर की आखिरी गेंद दूर से खेले है, गेंद हवा में, फील्डर उसके नीचे, एक और कैच ड्रॉप। कैचेस काफी ड्रॉप हो रहे हैं, पहले डीप में कैच ड्रॉप हुआ था, उसके बाद विकेट कीपर से भी गलती हुई थी और अब पॉइंट फील्डर कैच को लपक नहीं पाए। ये तो बहुत ही आसान सा मौका था, लेकिन कैचिंग बहुत ही खराब। 1 रन इस गेंद पर और इसके साथ ही ये शानदार ओवर समाप्त होता हुआ हर्षल द्वारा। हर्षल की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। 3 ओवर के समाप्ति पर स्कोर है 37 रन बिना किसी नुकसान के। अगले मैच के टॉस के लिए एनसीसी बोरीवली के कैप्टन और तलौली स्पोर्ट्स तलौली के कैप्टन, आप दोनों को आना है। या ठिकाणी शरद देसले आणि तानाजी कथोरे यांचं आगमन झालेलं आहे। आपणास विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे। कैलासवासी श्रावण भगवान कथोरे यांच्या स्मरणार्थ श्री तानाजी भगवान कथोरे यांच्याकडून आपल्याला शॉल देण्यात आलेले आहेत या स्पर्धेकरिता। महत्त्वाचं त्यांचं देखील सहकार्य आहे। विनंती करतोय आपणास आपण व्यासपीठावर यायचं आहे। तसेच शरदजी देसले आपणास देखील विनंती असेल आपण देखील या। दीपक पाटील आणि चंद्रकांतजी घोडविंदे यांचं देखील आगमन होत आहे क्रीडानगरीमध्ये। आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। बोकरी गावचे जे काही ज्येष्ठ वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आहे आपण निसंकोचपणे आमच्या व्यासपीठावर यायचं आहे, कारण ही स्पर्धा आपलीच आहे। जतीनचा पहिला बॉल आडव्या बॅटनं खेचलाय, ऑन साईडला पुल शॉट चांगला आहे, परंतु बॉल थोडासा संत झाला आउटफील्डमध्ये। चांगलं क्षेत्ररक्षण, फेक विकेट कीपरकडे, मात्र बॅट्समन देखील वेगाने धावलेत आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत। 2 धावांच्या जोरावर अल फतेह स्पोर्ट्स पडगा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वर, 39 विदाउट लॉस। विकेट गेलेली नाही, परंतु मागच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे गोलंदाज हर्षलचं वर्चस्व राहिलं आणि या षटकाची सुरुवात आता जतीननं केली। पहिल्या बॉलवर 2 धावा आलेल्या आहेत। तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या। 4 आल्या होत्या, त्याच्यापैकी एक लेग बाईटची धाव होती, मात्र गोलंदाजी अफलातून पाहायला मिळाली हर्षलची। थोडासा अनलकी राहिला, कॅचेस ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाल्या, अथवा किमान 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये जरूर असत्या। नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय, बॉल हवेत आहे, डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर जज करतायत, 2 खेळाडू सज्ज आहेत। ओहो, कॉलिंगचा अभाव होता, दोघांनी प्रयत्न केला आणि अखेर झेल धरतीला दान, झेल हातातून निसटलाय। जीवदान, आणखी एक जीवदान मिळतंय फलंदाज बाझिलला, मात्र बाझिलचा कुठेतरी आत्मविश्वास देखील आता डगमगलेला दिसतोय। ज्या पद्धतीनं मागच्या षटकामध्ये त्याच्यासमोर देखील मारा करण्यात आला, दबाव वाढलेला आहे फलंदाजांवर। शेवटच्या षटकांमध्ये ज्या पद्धतीनं धावा यायला हव्यात तशा धावा येत नाहीत। शॉर्ट बॉल होता, त्याचा देखील पुरेपूर फायदा घेता आला नाही, थोडंसं टायमिंग चुकलं होतं, परंतु फिल्डर फार चुका करतायत। सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय VR स्पोर्ट्स बादाणी संघाकडून। धावसंख्या जाऊन पोहोचले 40 वर, 40 रन्स विदाउट लॉस। पुढचा बॉल ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट ना। या वेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता, बॉल समोर चाललाय, अचूक टायमिंग साधता आलेलं नाहीये तौसिफला। 1च धाव मिळणार आहे, सिंगल नाही, जास्त काही प्रॉब्लेम खरं तर गोलंदाजी करणाऱ्या भादाने टीमला नसेल। चांगलं कमबॅक त्यांनी केले, विकेट जरूर त्यांना मिळालेली नाही, झेल भरपूर ड्रॉप झालेत, परंतु मागच्या षटकापासून फक्त सिंगल्समध्येच फलंदाजांनी डील केलंय। एकही चौकार किंवा षटकार त्यांना खेळता आलेला नाहीये। पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा फलकावर पाहायला मिळाल्या होत्या। आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल्समध्ये 4 धावा जतीननं खर्च केल्यात। जतीनचा पुढचा बॉल वेगवान होता, परंतु दिशेवर कंट्रोल नाहीये, वाईट घोषित करतायत पंच रमीज रईस। एक्स्ट्रा रन स्कोअरमध्ये ॲड होत असताना धावसंख्या 41, 41, शेवटचे 3 चेंडू बाकी। हे षटक संपल्यानंतर पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल, एनसीसी बोरिवली विरुद्ध तलवली स्पोर्ट्स। स्विंग केला, ऑन साइडला, फिल्डर आहे डीप मध्ये, जबरदस्त कॅच, अखेर एक झेल स्वीकारण्यात आलाय आणि फलंदाज बाद। पहिला धक्का बसतोय बाझिलच्या रूपात टीम अल फतेह स्पोर्ट्सला।
तो युवा गोलंदाज इकडे हवी ठरताना दिसलेत मागच्या षटकापासून, कारण ॲप्लिकेशन त्यांचं चांगलं राहिलेलं आहे. चांगल्या फलंदाजांसमोर चांगले चेंडू टाकलेत आणि त्याचा आता परिणाम आपण बघतोय. अखेर विकेट देखील मिळालेली आहे VR स्पोर्ट्स भादाणी संघाला. शेवटचे 2 बॉल्स बाकी. नवीन बॅटर मोहसिन मैदानामध्ये पोहोचलाय. मोहसिन देखील एक इन्फॉर्म बॅटर आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये त्याने डेथ ओव्हर्समध्ये खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केलेली आहे. एक स्टायलिश बॅटर आहे तो. फक्त 2 चेंडू त्याच्याकडे असणार आहेत. धावसंख्या 1 बाद 41. कमालीचं कमबॅक आहे VR स्पोर्ट्स भादाणी संघाचं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला हो स्मॅश केलाय बॉल हवेत आहे. आकाशाला गवसणी घातली आहे. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे उत्तुंग षटकार. ची सांगता होते. अल्फते स्पोर्ट्स पडगा संघानं बनवल्यात आपल्या निर्धारित 4 षटकांमध्ये 49 धावा आणि एक्झॅक्ट 50 धावांचं टार्गेट असणार आहे सामना जिंकण्याकरिता VR स्पोर्ट्स भादाणे टीम समोर. वळणार आहोत आपण आता पाहुण्यांच्या सन्मानाकडे. सन्माननीय तानाजी कथोरे साहेब मंचावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान येथे केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. अमोल गोरले यांना विनंती असेल आपण तानाजी कथोरे साहेबांना सन्मानित करावं. अनेक पाहुणे व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. माहिती उपदार शाल आपण पाहुण्यांना देत आहोत आणि त्या शाल ज्या आहेत त्या तानाजी कथोरे साहेबांनीच पुरस्कृत केलेल्या आहेत. स्वर्गीय श्रावण भगवान कथोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचा हा शुभ सन्मान. तदनंतर शरदजी देसले देखील आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अमोल गोरले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान व्यासपीठावर पार पाडला जाते. शरदजी देसले या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर पार पाडला जाते. श्रावण स्पोर्ट्स भोकरी आणि ग्रामस्थ मंडळ भोकरी आयोजित ही दमदार स्पर्धा, अर्थातच स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. टेनिस बॉल क्रिकेटची ही रणधुमाळी आहे आणि आता आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे देखील वळणार आहोत. चला पाहुण्यांच्या सन्मानाकडेच आपण वळूयात पुन्हा एकदा. अरुणजी गोरले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान येथे केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. अरुणजी गोरले. शॉल, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं स्नेहाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आपण पाहुण्यांना देत आहोत त्यांच्या सन्मानामध्ये. थँक्यू सो मच अरुणजी गोरले. दीपक पाटील यांचा देखील सन्मान इथे केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. भोकरी गावचे समाजसेवक दीपकजी पाटील यांचा हा यथोचित सन्मान अमोल गोरले यांच्या शुभ हस्ते. आम्ही सातत्यानं उल्लेख करतोय की भोकरी गावचे जे काही ज्येष्ठ वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिक येथे उपस्थित असतील त्या सर्वांनीच व्यासपीठावर यायचं आहे. सगळ्यांकडे आमचं लक्ष जाईलच असं नाही, पण आपल्याच गावची स्पर्धा आहे, कुठल्याही प्रकारचा संकोच आपण मनामध्ये बाळगू नका आणि आपण व्यासपीठावर येऊन या सामन्यांचा आनंद लुटायचा आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत.
मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. रनचेज आपण बघणार आहोत वी आर स्पोर्ट्स बादाणी संघाकडून. त्यांना 50 धावा बनवायचे 4 ओव्हर्समध्ये सामना जिंकण्याकरिता. आणि आता वेळ झालेली कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तनाची. यानंतरचा आवाज असेल आमचे सहकारी समालोचक जे केलठणहून आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, अजित पवार. ओव्हर टू अजित. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तब्बली 50 धाब्यांचं टार्गेट सेट आहे समोर आणि ते कशा पद्धतीने चेस केले जाईल हे आपण पाहूया. त्या उत्तरार्धाच्या काळामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गिल सज्ज झालेत. संयम अगदी पावशिकत्यात आणि भूषण आणि हर्षल सलामीची जोडी दाखल झाली आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा मानस तो फसला गेला. यास डेफिनेटली फर्स्ट विकेट डाऊन इयर. 0 आकड्याचा चष्मा परिधान करून बॅटर बाद झालेत मिस्टर भूषण. बॅक टू द डगआउट. बॅटर बाद आउट. दिल्या जात आहेत आणि त्याचं उल्लंघन आपण करतायत. पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदल झालं आणि त्याचमुळे धाबांचा वेग आता वाढू दिला जात नाहीये. पुढील बॉल यावेळेस सापडून टाकायला बॉलवरती केलं आक्रमण. बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल निघून गेला सरळ वन बाउन्स ओव्हर दी लाईन. हा जबरदस्त क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. चौकारामध्ये तब्दील 4. तो पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. संयम अगदी पावशिकत्यात बॉलिंग मार्फत सज्ज झाले. 2 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केलाय 4 धाबा खर्च करत असताना. यावेळेस समोरच्या बाजूने बॅट शेष लागले. लॉंग स्टॉप रिजनला बॉल सांगतोय नो स्टॉप. निघून गेला सरळ सीमारेषा पार. अगदी पावशिकत्यात लॉंग स्टॉपचा हा दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार 4. पोचली गेली आहे. पुढील बॉल यावेळेस फक्त दिशा दिली आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. स्क्वेअर लेगच्या रिझर्व्हमध्ये बॉलला फील्ड करतात. बॉल रिटर्न तोपर्यंत एक सिंगल धाव ती कंप्लीट केली जाईल. सिंगल धाबेवर समाधान ते व्यक्त करावं लागते आणि धावसंख्या सिंगलने वाढली गेली आहे. फलकावरती 9 आकड्यावरती पोचल्यात धावा. 4 चेंडूचा खेळ इकडे गोलंदाजाने कंप्लीट केला आणि धावसंख्येचा एक फलकावरती 4 आकड्यावरती तो पोचला गेलाय. बॉलिंग मार्कवरती संयम अगदी संयम ठेवून गोलंदाजी करावी लागली. इथनं चांगले चेंडू आकारावे लागतील. 50 धाब्यांचं टार्गेट आहे आणि प्रतिषेधक
10 ते 12 धावा घेण्याचा प्रयत्न इकडे बॅटरच्या माध्यमातून डेफिनेटली तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील बॉल 5वा बॉल. यावेळेस अगदी पावशिकत्यात इंटू द गॅपने खेळायचा माणूस बॉलला स्टॉप केलं. बॉल रिटर्न एक सिंगल धाव ती वेगानं कंप्लीट झाली आहे. सिंगल धावेवर समाधान ते अगदी व्यक्त करावं लागते आणि एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना धावसंख्या अगदी डबल फिगर 10 या आकड्यावरती पोहोचले गेले. षटकातील 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. P1चं हे पहिले षटक मेंडेटी पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये अगदी पावशिकत्यात 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. षटकातील शेवटचा बॉल स्लॉक चेंडू ज्या चेंडूला म्हटलं जाते तो शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संयम. यावेळी शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. तो फटका फसला गेला. डाऊन टी बॉल. क्षेत्ररक्षक वेगानं एक रनिंग कॅच तो कंप्लीट केलाय. शेवटच्या बॉलवरती हा पहिला धक्का दुसरा धक्का मिळतोय. विकेटचं बदल. बॅटर बाद आउट. पाहू शकतात की काय जबरदस्त गीत अगदी पेशकश केलं. वयाच्या अगदी 13व्या वर्षी ज्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत ते अगदी पेशकश केली आहे. NCC बोरिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये अगदी पाहू शकतात तलवली स्पोर्ट तलवली संघाचे कॅप्टन अगदी यायचे. आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं. आपण टॉस करतो नेक्स्ट मॅचचा. स्वप्नील कथोडे यांच्याकडून तब्बल पाहू शकतात हर्षल आणि दीपेश साडी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज प्रति षटकारासाठी असणार आहे. पुढील बॉल पहिला बॉल पहिलाच बॉल आडबा बाटणे खेळण्याचा मानस अगदी पाहू शकतात क्रॉस लाईन क्रिकेट ते मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. बॅटर बीट झालेत. पहिल्याच बॉलवरती बॉल बिहाइंड विकेट थेट विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. बाजील अगदी पाहू शकतात ज्याने पहिला बॉल सुरेख पद्धतीनं तो हाताला गेलाय. पुढील बॉलसाठी पुन्हा एकदा तो सज्ज झालाय. बॉल क्रमांक 2चा खेळ. यावेळेस साळबा बाटणं पुन्हा एकदा बॅटच्या रिचमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाहीये. वन बॉसने बॉलला गॅदर केलं. बॉल रिटर्न केला. एक सिंगल धाव ती फलकावरती अधोरेखित झाली आहे. सिंगल धाबेच्या मदतीने पाहू शकतात की धावसंख्येचा एक सिंगलने वाढला जाईल. 11 आकडावरती धाबा पोचल्या गेल्यात. 50 धाब्यांचं टार्गेट सेट आहे आणि ते टार्गेट चेस करत असताना अगदी पाहू शकतात की तिकडे 11 धाबा त्या फलकावरती जोडल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं ते बाकी आहे. ब्राझील यावेळेस बॅटच्या रेशमध्ये आलाय. आडबा बाटनं बॉलला फेकून दिलं गेलंय. निघून गेलाय सरळ. अगदी पाहू शकतात क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल स्टॉप. 2 धावा अगदी त्या वेगानं कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याच्या जोरावरती पाहू शकतात की धावसंख्येचा लेख आता 2 ने वाढला जाईल. फलकावरती धाबा 2 ने पुढे पोहोचल्यात. फलकावरती 13 आकडावरती. प्रत्येक बॉलवरती धाबा घेणं महत्त्वाची भूमिका आणि ती भूमिका अगदी या 2 बॅटरच्या माध्यमातून ती बजावली जाते. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि त्या इंटेन्शननं त्या माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये हा खेळ आकारला जातोय. यावेळेस आणखी एक चांगला बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स तो प्राप्त केला आहे आणि पडल्यानंतर कानाजवळून निघून जाताना बॅटरला देखील मंत्र देऊन जातोय जागते रहो. एक जबरदस्त बॉल. NCC बोरिवली संघाचा कॅप्टन आपण यायचं. आपण टॉससाठी यायचं लगेच क्विकली. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. धावसंख्येचा लेख 13 आकडावरती पोहोचला गेला. गोलंदाज ब्राझीलच्या माध्यमातून यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आलाय. जबरदस्त फटका सजवला गेला आणि निघून गेलाय सरळ दूर. सीमा रेषा पार. क्वालिटी ब्रँडेड तगडा स्टोक. षटकारामध्ये परावर्तित 6. ने वाढला जाईल. 19 या धावसंख्येवरती पोचल्यात धाबा. शेवटचा बॉल स्लॉक चेंडू
आक्रमण ते केले गेले, इरादे स्पष्ट केलेत. यामुळे संवन्स अगेन एक चांगला बॉल गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि बाजूच्या माध्यमातून षटक क्रमांक 2चा खेळ तो अद्यापच झालाय. धावसिंगे चाल एक फलकावरती पोचला गेलाय 19ला 2. मैदानाच्या आतमध्ये जाते पाणी आणि पाण्याबरोबर जातो एक कानमंत्र आणि तो कानमंत्र कशा पद्धतीने कृतीत उतरवला जाईल हे देखील पाहायचे. 12 मध्ये 31 धाब्याची गरज आहे. फील्ड ते अगदी आपण सजवायचे आहे. 12 चेंडू 31 धाब्याची गरज. इथनं कोण जिंकणार कोण हरणार एकच संघ तो विजयाची प्राप्ती करणार आहे. नॉकआउट मॅच असतात आणि हरणारा संघ थेट घरचा प्रवास तो करणार आहे. नवीन षटक बॉलिंग मार्कमध्ये अगदी पाहू शकतात गोलंदाज तो सज्ज केला जाईल. 6 मध्ये त्याच्यावरती ती जबाबदारी अगदी सोपवली जाईल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 धाब्याची गरज आहे. एक जबरदस्त मॅच मागील मॅच देखील खूप सुरेख पद्धतीची पाहायला मिळाली. अगदी 1 मध्ये 1ची गरज असताना तिकडे गोलंदाजाचं वर्चस्व ते राहायला गेलं आणि त्या मॅचमध्ये विजयाची प्राप्ती ती अगदी सहजतेने केली गेली. अजित अगदी पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आणि त्याच्यावरती 6 चेंडूची जबाबदारी ती अगदी सोपवली गेली. पहिला बॉल वेगवान बॉल वेगानं बीट केलंय. अगदी पाहू शकतात एक भन्नाट वेगाचा बॉल तो अगदी पाहायला मिळाला. अगदी बॅटची एज लागली आणि त्यानंतर पाहू शकतात की बॅट विकेट बॉल निघून गेलाय थेट हातकंडामध्ये. विकेटचं पतन गॉन. अगदी सहजतेने केली आहे. पुढील बॉलसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत. यावेळेस वेगवान बॉल वेगानं बीट केलं जात आहे. वरतीवर स्वार असताना नियंत्रित गोलंदाजी कशा पद्धतीने करावी त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अगदी गोलंदाज अजितच्या माध्यमातून दिलं जात आहे. लगातारचा दुसरा आला गेलाय. विकेटचं बदन गॉन. जॉना हॅट्रिक अगदी पाहू शकतात लगातारचे 2 टिपले गेलेत. आउटर एज लागले आणि त्यानंतर पाहू शकतात की थेट विकेट किपरच्या दास्तानामध्ये बॉल निघून गेलाय. विकेटचं बदल झालंय. पुढील बॉल बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज यावेळेस सापडून टाकला. अतिरिक्त बाउन्स तो आहे आणि त्याचमुळे पंच देखील सांगतात की इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईट बॉलच्या मदतीने पाहू शकतात की 1 फॉर दी ओव्हर अगदी ते देखील चांगलं आहे. एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होईल. धावसंख्या चाल एक फलकावरती 20-20 या आकडावरती पोचला गेलाय. जबरदस्त बहारदार अगदी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि षटकातील आतापर्यंत इकडे जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. हॅट्रिकचा संधी ती अजूनही असेल. गोलंदाज अजिज यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला खोदून काढलं गेलंय. अगदी बंदिस्त लाईन. एक सिंगल धावती फलकावरती जॉईंट झाले आणि धावसंख्या चाल एक सिंगलने आता पुढे पोचला जाईल. 21-21 आकडावरती वेटीज ठेवलंय. बंदिस्त लाईन ती यूज केली जाते आणि त्याचमुळे धाबांचा वेग तो वाढत नाहीये. जबरदस्त मॅच अगदी पाहू शकतात आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धाबांचा वेग वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं मुख्य कारण गोलंदाजी अटॅक तो सुरेख पद्धतीचा आहे. यामुळे साडबा बाटणं पुन्हा एकदा आणखी एक चांगला बॉल कमरेच्या वरून बॉल फोर्स आला आणि नाकावरती पुंकर आणि कानामध्ये शिट्टी वाजवत बॉल थेट विकेट किपरच्या हातखंडामध्ये निघून गेलाय. डॉट. प्रत्येक बॉलवरती काहीतरी व्हेरिएशन त्याच मोजलं जातं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तिकडे तो व्हेरिएशनचा चेंडू आहे ना तो सफलतेच्या दिशेनं अगदी गोलंदाज अजिसला घेऊन जातोय. अगदी षटकातील अजिसने 4 चेंडूचा खेळ कंप्लीट केलाय. 5वा बॉलला अगदी दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे बॉलला फील्ड करतात. बॉल रिटर्न. एकंदरीत एक सिंगल धाव ती फलकावरती जॉईंट झाली आहे. सिंगल धावेच्या मानस सिंगल धावेचा जो मनसुबा बनवला होता त्यावरती ते खरे उतरलेत आणि एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होईल. धावसंख्या चाल एक 22 आकडावरती थोडीशी सूज दिसली
ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण धाबांचा वेग तो वाढत नाही आणि त्याचं मुख्य कारण गोलंदाजी अटॅक तो चांगल्या पद्धतीचा आहे. विकेट आणि डॉट हे एकमेव अस्त्र या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अजितच्या माध्यमातून ते यूज केलं जाते आणि त्याचमुळे धाबा आता रोखल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे 7 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. 28 धाब्याची गरज आहे. शेवटचा बॉल या स्टँडचं गोड चुंबन घेऊन बॉल थेट विकेट किपरच्या दस्तामध्ये निघून गेला आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे अजितने त्या बॅटरला सांगलं गेलंय. विकेटचं बदल बॅटर बाद आउट. ची गरज आहे. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. आउटसाइड दी ऑफ स्टंप एक चांगला बॉल आहे. अगदी पावशिकत्यात खूप सुरेख बॉल तो पाहायला मिळतोय. मोसिमच्या माध्यमातून एक चांगला बॉल तो कंप्लीट झालाय. पहिल्या चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना अगदी पावशिकत्यात की प्रत्येक बॉलवरती दबाव तो वाढणार आहे. 5 मध्ये 28. यावेळेस बॅटच्या रेषमध्ये आलाय. उंची ती जास्त गाठली आहे, लांबी कमी आहे आणि त्याचमुळे अगदी पावशिकत्यात की बॉल आतमध्ये थांबला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली आहे. बॉलला हातामध्ये चूक कलेक्ट करतात वळा नाही आणि त्याचमुळे 2 धाबा त्या वेगाने कंप्लीट झाल्यात. 4 मध्ये आता 26 धाब्याची गरज आहे. अगदी औपचारिकता राहिली आहे मॅचची, कारण ज्या पद्धतीचं चित्र विकेटच्या फलकावरती पाहू शकतात 4 मध्ये 28 26ची गरज आहे. पुढील बॉल यावेळेस बॅटच्या रेषेमध्ये आलाय. फटका प्रॉपरली तो सेट झाला नाहीये आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की बिहाइंड विकेट अगदी पाहू शकतात डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षकाला आणि विकेटचं बदल झालंय गॉन. औपचारिकता राहिली आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बली 26 धावेची गरज आहे. प्रत्येक बॉल इथनं अगदी पावशिकत्यात दबाव तो वाढवणार. मॅच जर पाहिले तर निघून गेली हातातून. एक चांगला बॉल आहे का? येस, एक सुरेख बॉल अगदी पावशिकत्यात औपचारिकता राहिली आहे. नेक्स्ट मॅच या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. NCC बोरिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये तलवली स्पोर्ट तलवली संघाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. मॅचमध्ये सहजतेने कुरकुडीती केली आहे. सहजतेने विजयाची प्राप्ती अगदी पावशिकत्यात ती करण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे दाबांचा वेग अगदी मंदावला गेलाय, स्थिरावला गेलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज यावेळेस बॅटची एश लागली आहे. गोड चुंबन घेऊन बॉल बिहाइंड विकेट निघून गेलाय आणि शेवटच्या बॉलवरती विकेटचं बदल झालं गेलंय आणि मॅचमध्ये अगदी पावशिकत्यात सहजतेने विजयाची प्राप्ती अगदी पावशिकत्यात ती केली गेली आहे.